तर मित्रांनो, आपल्याला थोडक्यात लक्षात आलं असेल की दुसरं लग्न झालं, सेकंड मॅरेज केलं, एखादा पूर्वीचा विवाह अस्तित्वात असताना, तो कायद्यानुसार रद्द झालेला नसताना, तर अशा गुन्ह्यामध्ये एफ-आय-आर नोंद न करण्याचे कारण दोन, मुळात की कलम 82 म्हणजेच की जुना 494 हा नॉन कॉग्निजेबल स्वरूपाचा ऑफेन्स आहे. दुसरं, या गुन्ह्याला CRPCचे कलम 198C आणि BNSSचे कलम 219C हे दोन्ही कलम हे त्याला बंधन घालतात की अशा प्रकारचा गुन्हा हा दाखल जरी असला तरी कोर्टाला यावरती दखल घेता येणार नाही. कारण यामध्ये कंप्लेंट ही स्वतः फिर्यादीने द्यायला हवी. फिर्यादी तो कोणी का असेना. कंप्लेंट द्यायला हवी म्हणजे की प्रत्यक्षात कोर्टात कंप्लेंट दाखल करायला हवी. एफ-आय-आर वरती कोर्ट दखल घेणार नाही. तर मित्रांनो, थोडक्यात की समाजामध्ये बऱ्याच लोकांना गैरसमज असतात. बऱ्याच मीडियावरती, टीव्ही चॅनलवरती, सोशल मीडियावरती देखील असं दाखवलेलं असतं की एखादा व्यक्ती उपोषणाला बसलेला असतो. माझ्या पतीने किंवा पत्नीने दुसरा विवाह केलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले असतात. तर मित्रांनो, वेळ न दडवता पोलीस स्टेशनच्या दारात वाट पाहत न बसता अशा काही कायद्यांना, काही कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी आहेत, अशा काही नियमांना, अशा काही कलमांना गुन्हे नोंद करण्यासंदर्भात. तर मित्रांनो, कलम 190 ते 199 मध्ये असे अनेक गुन्हे आहेत. त्यामध्ये डिफॅमेशन सारख्या देखील केसेस येतात, त्यामध्ये बदनामी सारख्या केसेस देखील येतात. अशा गुन्ह्यात सुद्धा एफ-आय-आर नोंद केला जात नाही. तर कंप्लेंट म्हणल्यामुळे मित्रांनो, आपल्याला ती रितसर कंप्लेंट द्यावी लागते, कंप्लेंट बिफोर मॅजिस्ट्रेट. तर समाजातील आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना अशा गुन्ह्यामध्ये पोलीस एफ-आय-आर का नाकारतात किंवा का करत नाहीत, याचं उत्तर मिळालं असेल. तो अपराध मुळात हा एनसी स्वरूपाचा आहे.